सोडावं तर पाठीमागे जातंय, सोडल्याशिवाय पर्याय नाहीये. कुठे साप जागा सोडलेली जागा सोडली. जागा सोडलेली. अच्छा, तुम्ही इथं लावलेलं काय? मग काय सांगायचंय, रात्रीत खेळ झालेला आहे. एरवी कधी नव्हतं, रात्री आलेलं आहे का? हा रात्रीच कधीतरी आलेलं आहे. आमचं म्हणजे आता इलेक्शन दार उघड्या असतं काय कप्प्यामध्ये होता मग मधल्या. मधल्या आता आम्ही साईडने बघा तुम्ही पुढे किती दिसतो जागा नाही ना बाहेर कपाटाखाली जायला. काय मधल्या किचन मध्ये आहे ना त्याच्या कप्प्यात होता. बसल म्हणजे मी झाडत होते. हा, ते आहे. तेवढं ते हा मधल्या ह्याच्यात. तू इथं असेल. पळाला बाहेर तर त्यांना पळत तिथं जाऊन मधल्या कप्प्यातच. मधल्या कप्प्यात होतं. या कप्प्यामध्ये का? हा त्या कप्प्यातच. आता नाहीये, दुसरीकडे तिकडे गेले. मग दाण्याच्या पोरे खाली बिली गेला असता तर काय माहित नाही ना, त्या कपाटाखाली हालून बघा गॅस काय या ते सिलेंडर खाली बघू पुढे ना पुढे भेटलंच आपल्याला, पुढे जाणार आहे ना. शॉप केवढा मोठा, किती मोठा? एवढं. 2.5 फूट बरोबर 2.5 फूट असा जाऊन त्या कप्प्याखाली असा बसला होता इतका इथे शिफ्टी इथे तोंड काढून परत इथे येऊन असं उभा राहून फडी काढतील. हा, म्हणजे नागे विषारी. नाही विषारी काळा आहे एवढं तो. होता काय माहिती नाही, पण त्या दाण्याचं मला बरं बघू, चिकलं एकदा बघा. इकडे चेक करू, एकदा इकडे बघू. हा बापरे. तुम्हाला साप दिसलो, सामान काढलं का तुम्ही? हा फुटू काढलाय चांगला. काढायला पाहिजे. अहो, सामान मी आधीच काढलं होतं, ते जाडत होते मी. जाडता जाडता 4 वेळा त्याला धक्का लागला असं, 4 वेळा मला हे केलं. बघा मग यांना मी आवाज दिला की भाऊ इकडे या. मी पोरांना बोलावलं तसं तर बाहेर हाय फ्रीज मागले काका. हो. इकडे नाही गेलं पाहिजे. फ्रीज बाहेर ओढतोय आणि तिकडे नाही गेलं म्हणजे हा मी घेते बरोबर. इथं कापड लावते, तिकडे जाणार नाही. असं पडा काढून सगळ्यांनी दर्शन घेतलं त्याचं. इकडून दिसतंय थोडं थोडं. हे गुपकन नाही काढू शकत मित्रांनो, चेंबन वगैरे त्याच्यामुळे त्याला आहे ना फ्रीज ओढताना मी हळूहळू उडवते, चेंबायला नको, बाकी काही नाही. कुठे घुसलंय बघा, ह्याच्यात घुसलंय. फ्रीज मध्ये आहे ना. एका दिसतंय. हा आता गाडीत घुसलं. दोन
लांब दिसा ना पण केलं ना त्यांनी. नाही मी बंद केलाय फ्रीज. चालू होतं ना तुम्ही. कधी नाही कधी नाही मंत्र वगैरे काही नाही. छोटे नागच जास्त चिवट असतात लपण्याच्या बाबतीत, पण स्वभाव पण त्यांचा जास्त चिवट असतो. ओढताना करणं म्हणजे सापाला एकदम चुकीचं आहे. त्यामुळे मी कायम अलगदपणे पकडण्याचा प्रयत्न करते, त्यांना जखम व्हायला नको म्हणून. येऊ हा नको अटॅक करू, थांब. हाताला चावायचा प्रयत्न करणार आहे ते बघा. सगळं टार्गेट म्हणजे मी इथं शेपटी पकडली ही आहे, आणि शेपटीचं टोक पण खूप छोटं राहिलंय माझ्या हातामध्ये. इकडे बघू शकता तो ओढतोय म्हणून मी त्याला ओढणं फार चुकीचं आहे. त्याला दुखापत होईल. सोडावं तर पाठीमागे जातोय, सोडल्याशिवाय पर्याय नाहीये. आता सापडला मोकळ्यात तुम्हाला. ना गो बा, फार डेंजर आहे काकावर तुझे. हो हो हो, धावू नको. लय चिड करे, चिडलाय लय. चिडलंय हा. सकाळपासून त्याला सगळे बघायला जायचे ना, खुश करायचं बरंच मोठा आहे की. हा आहे ना मग. आई बघतोय. येतंय आता ताईच्या स्वप्नात. हा? सोमवारचं दर्शन दिलं सोमवार आहे नाही का? महादेवाचं दर्शन दिलंय ना आता आम्हाला सगळ्यांना. पॅक करीत या का? घरामध्ये आहे ना, घरामध्ये खाली नाही काय आडगळ ठेवायचं, वर काय ठेवायचं ते ठेवायचं. आता शेतकऱ्याचं घर मानलं थोडीफार अडचण येते प्रत्येकाकडं. कसं काय शेवटू बरं. त्याला असं वाटतं इथं लपाय जागा आहे, काय घ्यायची ना. त्याला असं वाटतं इथं बिळ आहे काय की, त्यामुळे ते घाबरून पटकन त्यात घुसतं. ते काय शिकायला लागतं पकडायला. आपल्या ताकद पकडायला काय म्हणल्या? शिकायला लागतं का. हा मग शिकायला लागतं ना. नाही शिकलं तर एखाद दिवस जीवाला भेटतंय मग. तरी पण असं बी भीती वाटत होतं. असं म्हणतात. तशी कसं आहे माहिती का, एखाद्या गोष्टीमधलं आपल्याला परफेक्ट ज्ञान असेल तर आपण त्याला घाबरत नाही. आता तुम्ही शेती करता, तुम्हाला शेतीमधलं ज्ञान आहे, ते मला नाहीये. जे तुम्हाला माहिती ते मला नाही, जे मला माहिती ते तुम्हाला नाही. चला आम्हाला बघायला आम्हाला सोडते नाही याला.